मला सांगण्यात आले की काल विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरेंचे चिरंजीव त्यांचा या ठिकाणी एक संयुक्त कार्यक्रम झाला. यानंतर शिवसेनेचे सहकारी असोत, काँग्रेस पक्षाचे सहकारी असोत, महाविकास आघाडीचे अन्य घटक पक्ष किंवा मित्र पक्ष या सगळ्यांचं लक्ष या मतदारसंघातल्या उमेदवाराला आपण कसं सहाय्य करू शकतो या दृष्टीने आहे. हा मतदारसंघ औद्योगिकरणाच्या बद्दलचा एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. अलीकडच्या काळामध्ये इथल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या अन्य सहकाऱ्यांना हवं तसं यश इथं मिळालं नव्हतं. एक काळ असा होता की इथली महानगरपालिका असोत, इथल्या अन्य संस्था असोत, याच्यामध्ये जनतेचा पाठिंबा हा आम्हाला लोकांना होता. मधल्या काळामध्ये 2 निवडणुकीत एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसतं. बदल झाला. पण अलीकडच्या काळात त्या बदलाच्या संबंधीची सर्वसामान्य लोकांच्या मध्ये अनुकूल अशी प्रतिक्रिया येत नाही. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे आता सेवेमध्ये नाही आहेत त्यांनी मला 1-2 महिन्यात 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी हे सांगितलं होतं की या ठिकाणी शहराचं वाटप झाल्यासारखी स्थिती झाली. इथं विकासाच्या पेक्षा सुद्धा अर्थकारणाला महत्त्व वाढलेलं आहे. आणि त्यावर साहजिकच आहे आम्ही लोकांनी बसून आज आपल्या हातामध्ये इथे सत्ता असो किंवा नसो पण निदान संघटनेची बांधणी महाराष्ट्र विकास आघाडीमधून करू शकतो. आणि विकासाला गती देणारं शहर म्हणून ज्या पिंपरी चिंचवडचा लौकिक होता तो आपण पुनर्प्रस्थापित करू शकलो तर ते करण्याच्यासाठी अधिक लक्ष द्यायचं ही भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारली. मी पोचनिवडणुकीला सहसा जात नसतो पण हा मतदारसंघ एकेकाळी मलाही देशाच्या संसदेमध्ये पाठवायला हातभार लावलेला आहे. आणि सहजच ही निवडणूक आहे. नाना खाते उभे आहेत, आघाडी एकत्रित काम करते. सहजच चक्क टाकावी म्हणून आज मी या ठिकाणी आलेलो आहे. पण त्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना भेटायला याचा मला आनंद आहे. माझा जो काही निवडणुकांचा अनुभव आहे गेल्या 50-60 वर्षाचा की अशी ऐन वेळेला बंडखोरी हे करून काही दिवस वर्षांसाठी चर्चा होती. पण मतांच्या परिवर्तनामध्ये ते हळूहळू खाली जात असतं. फॉर्म भरल्याच्या दिवशी किंवा त्यानंतर जी अपक्षाची चर्चेची हाईट होती ती आता खाली आलेली मला दिसते. नुसतीच खाली नाही, हळूहळू ते नावसुद्धा उमेदवारांचं लोकांच्या समोर आहे का नाही अशा स्थितीत जाऊन पोचतो. ही निवडणूक जी होणार आहे ती भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हीच निवडणूक होणार आहे. बाकी अन्य काही वेगळे चित्र इथे दिसेल असं मला वाटत नाही. सांगितलं शहराच्या विकासामध्ये आमच्या पक्षाच्या लोकांचा हात होता. पण आम्ही ही गोष्ट नाकारू शकत नाही की मागच्या वेळेला
लोकांनी आम्हाला बाजूला केला. लोकशाहीमध्ये जे लोक सच्चे वसवतात ते लोक कधी सच्चेपासून बाजूला करतात. सत्य वसवलं म्हणून पाय जमिनीला ठेवावं लागतात, ते हवेत ठेवून चालत नाही. आणि बाजूला केलं म्हणून नावे ठेवून चालत नाही, पुन्हा एकदा पाय प्रस्थापित करावं लागतात. आणि माझी खात्री आहे की आमचे सगळे सहकारी या पद्धतीने आता कामाच्या मनस्थितीत आहेत. इथलं चित्र पूर्वत होईल याची मला खात्री आहे. नाही, कारवाईचे काय असं आहे की प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना आपला विचार आणि आपला निर्णय हा घ्यायचा अधिकार आहे. तो निर्णय त्यांनी घेतला, त्या निर्णयाचा अधिकार त्यांना असल्यामुळं त्याच्यात आम्हाला कोणाला भाष्य करायचं काही कारण नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की इथं जी पोटनिवडणूक दोन्ही आहेत त्या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जे आज दुर्दैवानं हयात नाहीत ते भाजपचे होते, ते महाविकास आघाडीचे कुठलेही नव्हते. आणि त्यामुळं साधारणतः हा सहानुभूतीच्या संबंधीचा जो काही विचार असतो हा याचा लाभ हा त्यांना मिळू शकतो, ही गोष्ट नाकारता येत नाही. पण आज मात्र तुम्ही सांगताय की तसं चित्र या ठिकाणी नाही, आणि त्याला कारणं काय हे तुम्ही लोकांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. पण ही गोष्ट खरी आहे की इथं बदलाला अनुकूल असं चित्र दिसतं. असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या नेत्यांना ज्यावेळी असा संघर्ष येतो, निवडणुका येतात, त्या लोकांच्या दारीची जबाबदारी ही नाकारता येत नाही. आणि ती जबाबदारी त्यांनी घेतली म्हणून त्याच्यावर टीका टिप्पणी करायचं कारण नाही. उद्या तर कुणी तुमच्यातले दोन लोक हे लिहू शकतील की शरद पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा इथं आले. ठीक आहे, तुमचा अधिकार आहे. पण त्याच्यावर मला ही गोष्ट सांगावं लागेल की मी राष्ट्रीय अध्यक्ष असलो तर मी या जिल्ह्यातला आहे, या मतदारसंघातून मी 4दा निवडून गेलो आहे. इथं माझे काही संबंध आहेत लोकांची, आणि त्या निमित्तानं एक रीतिगाठी होतात, त्या निमित्तानं मी आलो. काय करू असतो मला असं आहे की नेत्यांच्या गर्दीच्या वेळेला निवडणूक जिंकता येते असा काही अनुभव नाही बाबा. हे मर्यादित लोकांच्यावर लक्ष केंद्रित जर व्यवस्थित केलं तर निवडणूक जिंकता येते. आता हा जो सांगता आपण हे चित्र दिसतंय, माझ्या वाचनात आलं. पण ही सगळी गर्दी जन्मांसात किती प्रभावी आहे ही गोष्ट महत्त्वाची असते. आम्ही निवडणुका आता मी तर निवडणुका किती लढलो लक्षात नाही, 14 लढलो. माझ्या आत्तापर्यंत 14 निवडणुका झाल्या आणि सुदैवानं त्या 14th एकदा लोकांनी मला कधी घरी पाठवले. आणि या 14 निवडणुकीमध्ये 1 किंवा 2 निवडणुका जर सोडल्या तर या निवडणुकीत मला एका दुसऱ्या सभेशिवाय कधी प्रचार करायला सुद्धा जावं लागेल. एक कामाची पद्धत असते, यंत्रणा असते, लोकांशी संबंध असतात. या सगळ्या गोष्टीची जर कौशलता असली तर देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांची गर्दी
ही करायची असते आणि हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. आहेच आता मला आमच्या उमेदवारांनी हेच सांगितलं की लोकांच्या चर्चेमध्ये पाण्याच्या प्रश्नाच्याबद्दल अतिशय आग्रही भूमिका आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीत अधिक लक्ष घालायची ही एक अपॉर्च्युनिटी आहे निवडणूक झाल्यावर. असं आहे की ते म्हणजे राजकारणात मजलेच असतात, संघर्ष होतो आहे, पण सत्तेचा गैरवापर करून एखादा राजकीय पक्ष तो पक्ष त्याची खून वगैरे या सगळ्याच गोष्टी कुणी हिसकावून घेतं किंवा फळवतं हे कधी या देशात घडलेलं नव्हतं. पक्षामध्ये अंतर्फल काँग्रेसमध्ये अंतर्फलनी होत होते. त्यावेळेला काँग्रेस आहे आणि काँग्रेस असे दोन पक्ष झाले होते. काँग्रेसचे अध्यक्ष मी होतो. काँग्रेस आयच्या प्रमुख इंदिरा गांधी होते. त्यावेळेला काँग्रेस नाव हे मला वापरायला अधिकार होता. माझं नाव काढून नाही घेतलं. इलेक्शन कमिशनने सांगितलं की खुल्याचा विचार करा. त्यांनी हात घेतला, आम्ही घड्याळ घेतलं. त्याला इलेक्शन कमिशनने कधी आम्हाला आवडलं लावलं. इथं वैशिष्ट्य इलेक्शन कमिशनचं आहे की पक्षाचं नाव, पक्षाची खून हे सगळे घेऊन ते दुसऱ्याला देण्याचा निर्णय आजपर्यंत या देशाच्या इतिहासात कधी घडला नाही. पण मला साधारणतः तो लोकांचा अनुभव आहे की ज्यावेळेला सत्तेचा अति गैरवापर होतो आणि त्यावर एखाद्या पक्षाला, एखाद्या नेतृत्वाला नावमेद करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी लोक त्या पक्षाच्या मागोवर राहतात. आणि मला 100% खात्री आहे. काल मी नगर जिल्ह्यात होतो, परवा दिवशी सांगली जिल्ह्यात होतो, त्याच्या आधी मी मराठवाड्यामध्ये होतो आणि साधारणतः मी लोकांची सुसंवाद साधतो, जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये नेते लोक शिवसेना सोडून गेले, पण शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक हा 100% उद्धव ठाकरेंच्या बरोबर हे मला ठिकठिकाणी दिसते. आणि त्याची प्रचिती उद्या निवडणुका येतील त्यावेळी कळेल. नाही सर, असं आहे की निर्णय कोण घेतं याची शंका आमच्या मनात आहे. आयोग निर्णय घेत आहे का आयोगाला कुणाचं मार्गदर्शन आहे? कारण असे निकाल यापूर्वी कधी झाले नव्हते. पक्षांच्यामध्ये फुटी झाल्या, समाजवादी, प्रजा समाजवादी, काँग्रेस, समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा फुटी झाल्यात. पण समज पक्षच कोणतरी काढून घेतला खुलेसकट आणि आणखीन कोणाला दिला, हे कधी घडलं नव्हतं. हे जे घडलं याच्या पाठीमागं कुठली तरी मोठी शक्ती, मार्गदर्शन हे असण्याची शक्यता नाकारता येईल. प्रक्रिया जी आहे या सगळ्याची पक्ष हायजॅक करण्याची किंवा पक्षामध्ये फूट पडायची आणि त्याच्यावर निवडणूक आयोगाने निर्णय द्यायचे, तुम्ही ह्या प्रक्रियेतून बऱ्याच वेळा गेलाय. आता जी प्रक्रिया घडते ती तांत्रिक नियमांना धरून किंवा प्रोटोकॉल्सला धरून झाली असं तुम्हाला वाटतं? नाही, 100% नाही, 100% नाही. असं कधी झालं नाही. जे झालं ते अत्यंत चुकीचं आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण हे जे केलं ज्यांनी, त्यांना आज नाही उद्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या लोक या संबंधीचा निर्णय घेतील आणि धडा शिकवतील. न्यायालयाचा काय निकाल
ह्याचं मी कसं भाष्य करू. शेवटी ज्युडिशियल आहे आणि ज्युडिशियल आमचा विश्वास आहे. सर एक पण आज काय झालं काय, आज कोर्टात केस पॉलिटिकल मिस्ट्री गेले काही दिवस राज्यामध्ये त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. जसे मुख्य प्लेअर तुम्ही आहात. देवेंद्र फडणवीस असं म्हटले होते की जे सरकार झालं होतं अजित पवारांबरोबरचं त्याची माहिती तुम्हाला होती. त्यानंतर राज्यपालांनी आता गेल्यानंतर माजी राज्यपालांनी बरेच इंटरव्ह्यू दिले आणि त्यात सांगितलं की अजित पवारांचा आग्रह होता पहाटेच्या शपथविधीला. आम्ही अजित पवारांनाही बऱ्याच वेळा विचारलं पण ते काही बोलत नाहीत या विषयावरती. आणि एक मिस्ट्री जी आहे पॉलिटिकल मिस्ट्री ती कायम मेंटेन. तुम्ही म्हणता की देवेंद्र फडणवीस खोटं बोलतील असं मला वाटलं नव्हतं. अजित पवार खरं काय ते सांगायला तयार नाही. याच्यात नेमकं काय घडलेलं होतं ते तुम्ही तरी स्पष्ट कराल. नाही, नेमकं घडलं काय, नेमकं तिथं सरकार बदलायचा एक प्रयत्न झाला. त्या प्रयत्नाचा फायदा एकच झाला की राष्ट्रपती राजवट खुशीची उठली आणि ती उठल्याच्या नंतर काय आलं हे कदाचित तुम्ही फायदा असेल. हे तुम्हाला की मुद्दा हा एक मुद्दा आणि अजित पवार बोलत का नाही, असंही बोलायची आवश्यकता काय, काही गोष्टीच्या समजण्याची. आता मी सरळ सांगितलं, जर असं काही घडलं नसतं तर राष्ट्रपती राजवट उठली असती का, राष्ट्रपती राजवट उठली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का. थोडं काहीतरी कार्यक्रमात असतील नाही आता. या मतदारसंघामध्ये 50% तरुण मतदार आहे. तरुणांच्या ज्या काही नोकऱ्या होत्या ते गेलेले आहेत. 2 लाख रोजगार देणारा प्रकल्पही गेलेला आहे. तरुणांना कसा रोजगार मिळू शकतो ते सोडून अशा उमेदवाराचे निवडणुकीला मतं मागण्याचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये या भागातल्या तरुणांच्या कमी होणाऱ्या नोकऱ्या हा विषय ते सतत मानतायत आणि हा मुद्दा आम्ही मनात घेतलेला. चौदा वाजता काय निघाली. आहे महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे. मध्यंतरी एका घरात सांगितलं की महाराष्ट्रात काही झालं तर एका व्यक्तीचं नाव घेतलं म्हणजे, आणि त्याला त्यांनी उदाहरण दिलं की लातूरला भूकंप झाला त्याचंही कारण अबक ही व्यक्ती होती. तर त्यामुळे असं ठीक आहे. असं एक मी जे सांगितलं समजणाऱ्याला समजतं. हिंदी में एक अलग सवाल था. भारत और चीन के जो सीमा विवाद है उसमें जिसका विपक्ष लगातार सरकार ने सवाल पूछी है. राहुल गांधी ने भी सवाल खड़े किए थे. कल जयशंकर ने जवाब दिया है एक इंटरव्यू में. उन्होंने कहा है कि भारत चीन से डरता नहीं है और वहाँ पर सेना जो है वो मोदी जी ने भेजी थी, राहुल गांधी ने नहीं भेजी थी. उनके इस बयान को आप कैसे देखते हैं? ये भी सीधी बात है कि जहाँ तक चाइना इंडिया बॉर्डर है वहाँ चाइना ने ज़्यादा फोर्सेस अपने एरिया में लाए हैं. दूसरा उन्होंने इंफ्रास्ट्रक्चर उनके लिए किया है, यानी रोड, रहने की जगह, इलेक्ट्रिसिटी, पानी का बंदोबस्त, ये सब जो एस्टेब्लिशमेंट वहाँ करने की आवश्यकता है वो चाइना ने किया है, चाइना कर रही है. और इसीलिए चाहे राहुल गांधी हो या अन्य अपोजिशन के लोग इन्होंने ये समस्या बार बार उठाई है और आज भी उठाते हैं. पार्लियामेंट में इस पर बहस हो गया मगर डिफेंस मिनिस्टर ने कहा इस पर हम ज़्यादा बोलना नहीं चाहते, ये इशू सेंसिटिव है. और उन्होंने ये पब्लिक स्टेटमेंट किया कि 2 लोगों को इस बारे में मैं बताऊंगा कि ग्राउंड लेवल सिचुएशन क्या है. और वो 2 लोगों को उन्होंने बुलाकर 2 घंटे 3 घंटे बैठकर डिफेंस के ऑफिसरों को साथ लेकर फैक्चुअल पोजीशन बताई कि 2 लोग, एक का नाम शरद पवार था और दूसरे का नाम AK एंटनी था और ये दोनों डिफेंस मिनिस्टर थे.
इसलिए उनको ये बात बताई गई। ये बॉर्डर में जो सिचुएशन है एक लिमिट के आगे आई नहीं, मगर लिमिट के अंदर पूरी तैयारी है और इस बारे में हम लोगों ने नज़रअंदाज नहीं करना चाहिए। ये बात राहुल गांधी कहते हैं, ये हम लोगों को वो जो कहते हैं वो ठीक है। मी अतिशय संतुष्ट आहे की हे इथून गेले, म्हणजे दुसरा शब्द वापरता आला असता व य असं काहीतरी, पण तो त्याच्या मी खोलात गेलो नाही. खरं सांगायचं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात मी अली अहमद जंग, तुम्ही नाव ऐकलेलं नसेल, अली अहमद जंग हे आपले गव्हर्नर होते. मी 1972 साली पहिली मी शपथ घेतली ती त्यांच्याकडनं घेतली. तर तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक गव्हर्नर होऊन गेले आणि प्रत्येक गव्हर्नरने गव्हर्नर पदाची, राज्यपाल पदाची प्रतिष्ठा वाढवली. याला अपवाद एकच आहे, त्यांचं नाव कोश्यारी. महाराष्ट्रामध्ये आज विभक्त कुटुंब बरेच झालेलं आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज मजूर मिळत नाही. मजूर शेतकऱ्या शेतामध्ये जे शेती करतात, त्यांना जे काही मजूर लागतात, तर मजूर पैसे देऊन पण काही ठिकाणी मिळत नाही. सगळे ग्रामीण भागातले काही वर्ग हा शहरामध्ये गेलेला आहे आणि आपण शेती प्रधान देश म्हणतोय. तर स्वतः कधी कधी मजुरी न मिळाल्यामुळे पीक पण काढायचं, पीक हे सगळं काही ठाम पाऊल त्याबद्दल काय असणार आहे का त्यामुळे शेती असं आहे की इतकी वाईट परिस्थिती मला माहीत नाही. माझी शेती आहे, मी शेती करतो आणि साधारणतः महाराष्ट्राच्या शेतीचं चित्र थोडं बहुत माहिती आहे मला, कारण मी 10 वर्ष देशाची शेती बघितली होती. ही गोष्ट खरी आहे की वेतनवाढ ही झालेली आहे आणि वेतनवाढ ही द्यावी लागेल अशी स्थिती आहे. शेवटी कष्ट करणारा मजूर त्याला त्याचा प्रपंच चालवण्यासाठी एक विशिष्ट रक्कम देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आम्ही फार नाराजी किंवा चिंता व्यक्त करण्याचं कारण नाही. सर, पूर्व मुख्यमंत्री अशोक चौहान के बाद अब संजय राउत जी ने भी सुरक्षा को लेकर सवाल उठाए. उन्होंने भी चिट्ठी लिखी थी कल कि उनकी जान को खतरा है और सुपारी वगैरह दी गई है. कैसे देख रहे हैं आप जो ये चीजें? मैं बिल्कुल सीरियसली लेता हूँ, चाहे अशोक चौहान जी की बात हो, चाहे संजय राउत जी की बात है. ये जो स्थिति बन रही है, ये स्थिति राज के लिए ठीक नहीं. राज की लॉ एंड ऑर्डर की जिम्मेदारी जिनके कंधे पर है, उन्होंने ऐसी स्थिति पर ध्यान रखना चाहिए और थरोली जांच करनी चाहिए. देशभरामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 400 ते 450 सिलेंडर आता स्मृती इराणी संपूर्ण आंदोलन करायचे, डोक्यावर घ्यायचं आंदोलन करून. मात्र विरोधक आंदोलन करत का नाही, आक्रमक का नाही? काय सीबी किंवा ईडीची काही भीती आहे? काही याची भीती नाही. प्रश्न असा आहे की लोकांच्या त्याची प्रतिक्रिया उत्तम होते. जे विरोधकांना अनुकूल आहे त्यावर फार विचार करायचं कारण नाही. आणि ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही घेतलं ते सिलेंडर घेऊन जात होते, त्याच्याबद्दल वाद नाही. त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण आता मी पार्लमेंटमध्ये बघतो ते उभा राहिला तरी लोक पाठीमागे काय बोलतात याचं भाषण केलेलं बरं. असे मी कोण सल्ला देणार? बापट आमचे मित्र होते, मी त्यांना भेटायला गेलो, त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि चिरंजीवांना जे काही सांगायचे ते सांगितलं आणि 10 मिनिटांपेक्षा जास्त मी बसलो नाही, कारण आम्ही त्याचं बसणं बोलणं याचाही ताण त्यांच्या होईल आणि अशी स्थिती असताना
कुठल्याही कारणानं त्यांच्या शरीरावर ताण पडेल असं आम्ही करता कामा नये या भावनेने आम्ही निघून आता अन्य लोकांचा दृष्टिकोन वेगळा असेल तो त्यांचा अधिकार आहे. एकूणच निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही स्थळाला जातं असं तुम्हाला वाटतं का की ज्या पद्धतीने त्यांनी पाठवलं? तुम्ही फक्त करतात किती वर्ष असं 15 वर्षात तुम्ही भाजपचे उद्योग काय होतात हे फायदे नाही. तुम्ही माझ्याकडनं कशाला काढून घेतले आणि अगदीच हवे असतील नाही, मी 42-43 वर्ष झाले भाजपमध्ये काम करतोय. पण जेव्हा पंडित दीनदयालजींचे विचार घेऊन चालणारा पक्ष, अटलजींच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं होतं, अडवाणी वगैरे साऱ्यांचा पक्ष ज्यावेळेस मी सुषमा स्वराज्यपासून जवळून पाहिलेलं आहे, जवळून त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, तेव्हाची स्थिती आणि आत्ताची स्थिती यातलं अंतर मी सांगितल्यापेक्षा तुम्ही अधिक जाणून आहात. मैं इसमें ज़्यादा बोल नहीं सकता हूँ क्योंकि मामला कोर्ट का है, मगर ये इंचार्ज केस का स्टडी मैंने कई सालों से, कई महीने से इससे पहले किया है. और मुझे ये लगता है कि आइडियोलॉजिकल डिफरेंसेस हो सकते हैं. अगर आइडियोलॉजिकल डिफरेंसेस हैं अगर हमारे खिलाफ है, इसलिए हम किसी को एंटी नेशनल कहेंगे, ये बात मुझे ठीक नहीं लगती. जिन लोगों के बारे में जो बातें कही जाती है, इनमें से कई लोग ऐसे हैं जिसकी उम्र 70 के ऊपर है, जो लीडिंग प्रोफेसर इस नाते से उन्होंने 50 साल काम किए. जिस महिला ने कॉलेज में पढ़ाने का काम कई सालों तक किया, ऐसे कई लोग हैं इनके ऊपर इस तरह के एलिगेशन आती है. अभी ये इस्टेब्लिश हो गया नहीं, ये कोर्ट में दिखेगा, हम इसकी राह दें. मुंबईच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ना एकीकडे जयंत पाटलांचे भावी मुख्यमंत्री आणि नंतर तिकडे अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री असे याला काय अर्थ नसतो. हे कार्यकर्ते त्यांच्या मनातील त्या गोष्टी करतात, या ना जयंत पाटलांना माहीत ना अजित पवारांना माहीत. फक्त एकच आहे की तुम्हाला तुमची एक अडचण असते की तुम्हाला ते संध्याकाळपर्यंत काही गोष्टी पुरवावं लागतात आणि ती माहिती मिळाल्यामुळं तुम्हाला लोकांना समाधान मिळतं. असं आहे की आता काय म्हणजे आमच्याकडे एक म्हण आहे, पण मी जातीयवादी होईल म्हणून मी काही बोलत नाही, पण आमच्याकडे एक म्हण आहे, कोण कोणाला मारी. लक्षात आलं का तुम्हाला? तुमच्या लक्षात आलं? एक म्हण आहे, अबकला मारी, अशी एक म्हण आहे की कशाचा पत्ता नाही, पण उगीच त्याची चर्चा. चला, देशामध्ये घडामोडी सुरू आहे सगळ्या राजकारणाच्या. उद्धव ठाकरेंचं पक्ष गेल्या चिन्ह गेलंय. 24चे लोकसभा निवडणुका शेवटच्या असतील असं उद्धव ठाकरे म्हटलेले आहे. म्हणजे लोकशाही धोक्यात असं म्हटलं जात आहे. तर भारतीय जनता पार्टी म्हणते लोकशाही धोक्यात नाही, तर या ठिकाणी घराणेशाही धोक्यात आहे असं म्हणू शकतात. पण स्वातंत्र्याच्या नंतर आतापर्यंत असं कधी घेतलेलं नाही की एखादा तुमचा विरोधी पक्ष आहे, तो पक्ष त्या संबंधीची तुमच्या मनातली जी रागाची भावना आहे ती व्यक्त करण्याच्यासाठी सत्तेचा गैरवापर करून तो पक्ष थांबवणं, त्याची खूनच काढून घेणं, हे कधी या ठिकाणी घडलेलं नव्हतं. आणि हे घडल्यामुळं लोकशाही संकटात आहे किंवा शेवट आहे असं विधान जर त्यांनी केलेलं असेल तर मी समजू शकतो. सवाल हिंदी में ले लीजिए, आपने जवाब दिया है ऑलरेडी मराठी में. ये जो फिलहाल की जो हालात है महाराष्ट्र में, राजनीतिक हालात, उस बीच ये जो चुनाव हो रहे कस्बा पेट और चिंचवड, ये कितने महत्वपूर्ण है और क्या इसकी दिशा तय करेगी महाराष्ट्र की? सीधी पॉलिटिकल पार्टी को
कोई भी बाई इलेक्शन हो, हर बाई इलेक्शन इम्फाल से होता है। ये जो बाई इलेक्शन है ये हम नज़रअंदाज नहीं कर सकते कि ये दोनों जगह सिटिंग बीजेपी के हैं और इसलिए उनको लिए ये ज़्यादा इम्फाल से होता है। चलो ऐसा आज बाकी से उद्योग है। खड़गे ने कहा है कि 2024 में जो नेशनल अलायंस बनेगा उसको लीड कांग्रेस ही करेगी। कांग्रेस बड़ी पार्टी है तो हम सब मानेंगे। तर पण या निवडणुकांमुळे ज्या महापालिका निवडणुका जेव्हा झाल्या त्यांचा कोण सेट होईल असं वाटतं का तुम्हाला? महापालिका निवडणुकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या दोन निवडणुकांच्या तर या पोटनिवडणुका इतक्या प्रतिष्ठेच्या केल्या येत्या काळामध्ये या निवडणुका होतील त्याचा ट्रेंड या निवडणुकांनी सेट होईल का असं तुम्हाला वाटतं? त्याचा होईल का नाही सांगता येते, पण माझी खात्री आहे की उद्या होणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात परिवर्तन दिसेल.